नमस्कार. आबालवृद्ध वाचक हो नमस्कार. नुकताच संभाजीराजांच्या पराक्रमावर छावा हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे आणि आपल्यापैकी बहुतेकांनी तो चित्रपट कदाचित पाहिलेला असेल. तर त्या चित्रपटाच्या शेवटी संभाजीराजांचा हृदयद्रावक अंत बघून अक्षरशः काळीज पिळवटून निघतं. मात्र संभाजीराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याचं पुढे काय झालं किंवा ते स्वराज्य कोणी सांभाळलं, हे काही प्रश्न निश्चितच मनामध्ये उभे राहतात. अर्थातच चित्रपटाच्या शेवटी दाखवलेलं आहे की महाराणी येसूबाईंनी रामराजांना छत्रपती पदाचा अभिषेक केला आणि त्याच्यावरून म्हणजे रामराजांनी पुढे ती धुरा सांभाळली हे स्पष्ट होतं. तरी सुद्धा त्यांना साथ देणारे लोक कोण होते? तर त्या साथ देणाऱ्या लोकांपैकीच रामचंद्र पंत अमात्य हे एक व्यक्तिमत्व होतं. आता हे रामचंद्र पंत अमात्य कोण, यांचं काय कर्तृत्व, तर हे सगळं ह्या पुस्तकातून, या पुस्तकाचे लेखक सौरभ अनंत देशपांडे यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही काही माणसं फार कर्तृत्ववान असतात, पण दुर्दैवाने त्यांचं कर्तृत्व म्हणावं तेवढं जगासमोर येत नाही. तर रामचंद्र पंत अमात्य हे त्यातलंच एक अतिशय उत्तम उदाहरण म्हणता येईल. तर या पुस्तकाच्या सुरुवातीलाच जी प्रस्तावना आहे ती रामचंद्र पंत अमात्याच्या सध्याच्या वंशजांनीच लिहिलेली आहे, नीलराजे बावडेकर, आणि त्यांनी लेखकाचे कृतज्ञतापूर्वक आभार मानलेले आहेत रामचंद्र पंत अमात्यांचं चरित्र जगासमोर आणण्याबद्दल. यानंतर लेखकानं भारतीय राज्य व्यवस्थेतील अमात्य परंपरा याबद्दल काही उहापोह केलेला आहे आणि ओघाओघात त्यांनी भारतीय राज्य परंपरेमध्ये जे काही ज्ञात अमात्य किंवा प्रसिद्धीस आलेले अमात्य आहेत त्यांची काही उदाहरणं दिलेली आहेत. उदाहरणार्थ चंद्रगुप्त मौर्य, त्याचे अमात्य म्हणजे चाणक्य. चाणक्य अर्थात त्याचे गुरु पण होते, पण त्यांनी मौर्य साम्राज्याच्या अमात्याचं पण काम केलेलं होतं. नंतर अमात्य राक्षस, की जे पहिल्यांदी धनानंदाकडे होते आणि नंतर चंद्रगुप्ताला विजय मिळाल्यानंतर युक्तिप्रयुक्तीने चाणक्याने त्यांचं एकूणच कौशल्य आणि त्यांचं प्रशासकीय ज्ञान ओळखून त्यांना चंद्रगुप्ताकडे आणलं. नंतर तसंच शाक्य राजा विदुडब याचे अमात्य दीर्घचारण, नंतर उज्जैनीचा राजा उदयन याचे अमात्य योगंधरायण, नंतर कृष्णदेवरायाचे अमात्य तिम्मरसू इत्यादी बरीच अमात्यांची उदाहरणं त्यांनी याच्यात दिलेली आहे. आणि अमात्य संस्था कशी शकट हाकण्यासाठी महत्वाची होती याचं थोडक्यात विवेचन त्यांनी या लेखामध्ये केलेलं आहे. याच्यानंतर त्यांनी रामचंद्र पंत अमात्यांची एकूणच पार्श्वभूमी, त्यांच्या घराण्याचा इतिहास याचा थोडक्यात उहापोह केलेला आहे. तर रामचंद्र पंत अमात्यांचे जे पणजोबा होते तर ते कोकणातून, म्हणजे त्यांचं मूळचं गाव कल्याण जवळचं भादणे, तर या भादणे गावातून भाऊबंदकीमुळे त्यांची आई तिथून पळून मावळामध्ये आली आणि मालोजी राजांच्या आश्रयाला आली. तर तिथे नारोकृष्ण हे, तसं म्हटलं तर रामचंद्र पंत अमात्यांच्या एकूणच घराण्याचे प्रथम पुरुष किंवा मूळ पुरुष म्हणता येतील. तर ते मालोजी राजांच्या चाकरीत राहिले कारकून म्हणून. नंतर त्यांच्या मुलांनी पण तोच कित्ता गिरवला. त्यांचं नाव सोनो नारायण. तर या सोनो नारायणांना दोन मुलं होती, एक निळो सोनदेव आणि एक दुसरे आबाजी सोनदेव. तर निळो सोनदेव हे फडावर काम करायचे. फडावर म्हणजे थोडक्यात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस छत्रपतींचं, तर त्याच्यात काम करायचे. आणि आबाजी सोनदेवांचा उल्लेख आपण कल्याणच्या खजिन्याच्या संदर्भात ऐकलेला असेल. तर कल्याण भिवंडी इथलं सगळं युद्ध नेतृत्व आबाजी सोनदेवांनी सांभाळलेलं होतं. तर या निळो सोनदेवांना पुन्हा दोन पुत्र होते. तर त्यातले एक होते नारायणराव, पण त्यांचा कल अध्यात्माकडे होता. त्याच्यामुळे जेव्हा निळोपंत म्हातारे झाले तेव्हा
साहजिकच रामचंद्र पंत अमात्यांना शिवाजी महाराजांनी आपल्या अष्टप्रधान मंडळात घेतलं. अर्थात हे काही वंश परंपरागत नव्हतं, तर प्रथम रामचंद्र पंत अमात्यांची वेगवेगळ्या प्रकारे परीक्षा घेण्यात आली आणि एकूणच त्यांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध केल्यानंतरच रामचंद्र पंत अमात्यांना अष्टप्रधान मंडळात घेण्यात आलं. तर इथून रामचंद्र पंतांची कारकीर्द सुरू होते. याच्यानंतर राज्याभिषेकाच्या वेळी पण रामचंद्र पंत अमात्य सिंहासनाच्या उजव्या बाजूला उभा असल्याचा उल्लेख लेखकांनी सांगितलेला आहे. तर या संदर्भात तेव्हा अष्टप्रधानांचे पगार काय होते याची पण थोडी माहिती लेखकांनी दिलेली आहे. तर तेव्हा रामचंद्र म्हणजे अमात्यांचा पगार वार्षिक 12,000 होन इतका होता. म्हणजे आता 12,000 होन जर आता आपण रुपयामध्ये कन्वर्ट करायला गेलो तर साधारणपणे 60 ते 70 लाख रुपये होतात. दक्षिण दिग्विजयामध्ये पण रामचंद्र पंत अमात्य महाराजांबरोबर होते आणि त्यांच्याकडे रामदुर्ग आणि नरगुण किल्ल्यांचं व्यवस्थापन महाराजांनी सोपवलेलं होतं. तर अशी रामचंद्र पंत अमात्यांची शिवाजी महाराजांबरोबरची कारकीर्द. नंतर शिवाजी महाराज गेल्यानंतर जे काही अमात्य वर्ग होता ते आणि संभाजी महाराज यांच्यामध्ये काही वादविवादाचे प्रसंग आले आणि त्याच्यामुळे काही काळ रामचंद्र पंत अमात्य हे बाजूला पडल्यासारखे झाले. मात्र त्याच्यानंतर पुन्हा संभाजीराजांनी त्यांची अमात्यपदी नेमणूक केली. तसंच ते कुतुबशाच्या दरबारी राजदूत म्हणून पण गेले 1685 मध्ये. अगदी शहाजीराजांपासून शहाजीराजांनी एक धोरण राबवायचा प्रयत्न केलेला होता की दक्षिणीयांची पातशाही ही दक्षिणेकडेच राहायला पाहिजे. म्हणजे दक्षिणेकडे ज्या राजसत्ता होत्या कुतुबशाह, आदिलशाह किंवा नंतर स्थापन झालेली मराठेशाही, तर दक्षिणीयांचं राज्य या दक्षिणीयांकडेच राहिलं पाहिजे आणि तिथे उत्तरेचा हस्तक्षेप नको किंवा मुघलांनी इथे येऊ नये, ही शहाजीराजांची सुस्पष्ट भूमिका होती. आणि त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांनी सुद्धा प्राथमिक सुरुवातीचे लढे संपल्यानंतर त्यांनी कुतुबशहाशी पण तह केला, नंतर आदिलशाही पण तह केला. संभाजीराजांनी पण तेच धोरण पुढे चालू ठेवलं, कारण जेव्हा औरंगजेब दक्षिणेमध्ये उतरला तेव्हा संभाजीराजांना पुरेपूर माहिती होतं की कुठली एक शाही दक्षिणेतली औरंगजेबाला तोंड देऊ शकणार नाही आणि म्हणून त्यांनी सुद्धा या तिघांची मोठ बांधायचा प्रयत्न केला. मात्र संभाजीराजांच्या मृत्यूनंतर एकूणच या सगळ्या राजकारणाला खीळ बसली. अर्थातच त्याच्या अगोदरच औरंगजेबाने जेव्हा संभाजीराजे आपल्याला आटोपत नाहीत हे बघितलं तेव्हा त्यांनी प्रथम आदिलशाही आणि कुतुबशाहीचा नाश केला आणि त्याच्यामुळे नंतर त्याला आव्हान देणारी एकच शक्ती दक्षिणेत उरली, ती म्हणजे मराठ्यांची शक्ती. आणि संभाजीराजांच्या निधनानंतर साहजिकच कुठतरी याला खीळ बसली, थोडीफार निर्णायक अवस्था निर्माण झाली. आणि त्याच वेळेला एकूणच राज्यावरचं संकट लक्षात घेता महाराणी येसुबाई यांनी धोरणीपणाने निर्णय घेऊन रामराजांना दक्षिणेत जिंजीकडे पाठवलं. तसंच इथली जी व्यवस्था होती तर रामचंद्र पंतांचं कर्तृत्व येसुबाईंनी पहिल्यापासून पाहिलेलं होतं, त्याच्यामुळे त्यांना हुकूमतपणा हा किताब देऊन महाराष्ट्रातलं एकूणच राज्यकारभार, प्रशासन, सैन्य व्यवस्था इत्यादी जबाबदाऱ्या त्यांनी रामचंद्र पंतांच्या खांद्यावर टाकल्या. आणि एकूणच 1690 ते 1699 हा जो काळ आहे हा रामचंद्र पंत अमात्यांच्या कर्तृत्वाचा कळस म्हणायला लागेल. तर या कालावधीमध्ये रामचंद्र पंत अमात्यांनी पूर्ण मराठी साम्राज्य सावरून धरलं. अर्थात जेव्हा मी हे पुस्तक विकत घेतलं तेव्हा माझी अशी अपेक्षा होती की मला रामचंद्र पंतांच्या विविध मोहिमांबद्दल, कारण ते नुसते फडावरचे प्रशासकीय अधिकारी नव्हते, तर ते उत्तम सेनापती पण होते, उत्तम तलवारबाज पण होते. तर त्यांच्या मोहिमांबद्दल विशेष माहिती मिळू शकेल. पण दुर्दैवाने तसं झालं नाही आणि लेखकांनी पण ही खंत बोलून दाखवलेली आहे. लेखक म्हणतो की बावडेकर दप्तरामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये विशेष कागदपत्र मिळत नाहीत की रामचंद्र पंतांनी कुठल्या मोहिमा केल्या वगैरे वगैरे. अर्थातच तो काळ धामधुमीचाच होता, त्याच्यामुळे अशी कागदपत्र मिळणं कदाचित शक्य झालं नसेल.
पण ही एक कमतरता मला या पुस्तकामध्ये जाणवली. आणि अर्थात याच्यात लेखकाचा काहीच दोष नाहीये. जे उपलब्ध साधनं आहेत त्याच्यावरून त्यांनी हा इतिहास लिहिलेला आहे. पण जर ही कागदपत्र कुठे मिळाली, कुठे उपलब्ध झाली रामचंद्र पंतांच्या मोहिमा, तर तेव्हाच्या इतिहासावर जास्त प्रकाश पडू शकेल असं मला वाटतं. तर रामचंद्र पंतांचं आणखी कर्तृत्व म्हणजे त्यांनी काय केलं, की इथल्या सगळ्या लोकांना, म्हणजे विशेषतः त्यांनी धनगर जमातीचं एकूण काटकपणा, शौर्य लक्षात घेऊन त्यांनी धनगरांच्या फौजा उभारल्या. नंतर त्यांनी जी युद्धनीती अवलंबली म्हणजे जी संताजी धनाजीची युद्धनीती होती, तीच युद्धनीती त्यांनी इथे अवलंबली. नंतर त्यांनी नवीन नेतृत्व तयार केलं. तर एकूणच म्हणजे जर आपण मराठेशाहीचा जर इतिहास बघितला, तर अगदी शिवाजी महाराजांपासून पुढे प्रत्येक नेत्यांनी एक काळजी घेतलेली होती, की आपल्यानंतर दुसरं नेतृत्व उभं राहील. शिवाजी महाराजांनी आपलं अष्टप्रधान मंडळ अशा पद्धतीने तयार करून ठेवलेलं होतं, की शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सुद्धा विशेष काही न घडता राज्याचं हस्तांतरण अगदी सुरळीतपणे संभाजीराजांकडे झालं. की हंबीरराव मोहिते असतील किंवा अ, इतर काही मंत्री असतील. तसंच जेव्हा संभाजीराजांचा मृत्यू झाला, अर्थात तो दुर्दैवी अंत होता, त्याच्यामुळे थोडीफार निर्णायक अवस्था निर्माण झालेली होती. पण तरी सुद्धा जे ताऊन सुलाखून निघालेले मुत्सद्दी होते, त्यांनी वेळीच पुढाकार घेतला आणि मराठी साम्राज्य तोलून धरलं. तर पुढे याच लोकांनी म्हणजे रामचंद्र पंत अमात्यांनीच पुढलं नेतृत्व पण निर्माण केलं. त्यांनी संताजी धनाजी सारख्या सेनानींना प्रोत्साहन दिलं. नंतर शंकराजी नारायण याच्यासारख्या तरुणांना पुढे आणून प्रशासकीय कारभारात त्यांचं कौशल्य वाढवलं. तर अशा तऱ्हेने रामचंद्र पंत अमात्यांनी अगदी 1699 पर्यंत समर्थपणे रामराजांच्या अनुपस्थितीत महाराष्ट्राचा कारभार हाकला. आणि एवढंच नव्हे तर औरंगजेबाच्या मोहिमांना खीळ घालण्यासाठी त्यांनी महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून माळव्यामध्ये, मध्य प्रदेशामध्ये वगैरे वगैरे पण त्यांच्या सैन्याने प्रवेश केला, म्हणजे मराठी सैन्याने प्रवेश केला. 1699 मध्ये जेव्हा रामराजे परत आले, तेव्हा अतिशय निर्लज भावाने रामचंद्र पंत अमात्यांनी राज्याची धुरा त्यांच्या हाती सोपवली आणि ते म्हणाले, आम्ही तो सेवक, राज्य आपलंच आहे. तर असे हे रामचंद्र पंत अमात्य, की कधी सेवक भाव त्यांनी विसरला नाही, की मी हे राज्य सांभाळलं म्हटल्यावर माझा याच्यात सिंहाचा वाटा आहे म्हटल्यावर मला महत्व मिळालं पाहिजे असा अहंकार त्यांच्या मनात कधी निर्माण झाला नाही. आणि लेखकाने हे आवर्जून पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. पुढे 1700 साली दुर्दैवाने रामराजांचं पण निधन झालं. त्याच्यानंतर ताराबाई, रामराजांच्या पत्नी ताराबाई यांनी राज्याची धुरा सांभाळली. तर रामचंद्र पंत अमात्यांनी त्यांना पण तेवढेच साथ दिली. आणि औरंगजेबाला वाटत होतं की आता मराठ्यांकडे रामराजे गेल्यानंतर कोणी छत्रपती नसेल, पण त्याचा हा भ्रम ठरला आणि ताराबाईंनी पण तेवढ्याच समर्थपणे मुघलांशी झुंज दिली आणि मराठी राज्य टिकवून धरलं. पुढे 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर जेव्हा औरंगजेबाचा इथे जो मुलगा होता तो उत्तरेकडे जायला निघाला, त्यांनी शाहू राजांना म्हणजे संभाजीराजांच्या मुलाला सोडलं आणि त्यातूनच दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या वारसांमधला वाद निर्माण झाला आणि पुढे त्याचं रूपांतर राज्याची विभागणी 2 ईशांमध्ये झाली. एक कोल्हापूरकरांची गादी आणि एक सातारकरांची गादी. अर्थात ही दुर्दैवी घटना होती आणि ती कोणी म्हणजे ती टाळता आली असती किंवा नाही हे माहित नाही. म्हणजे एकूणच रामचंद्र पंत अमात्यांचं कर्तृत्व बघून मला असं वाटतं की त्यांनी जर वेळीच शाहू महाराजांची साथ दिली असती तर कदाचित ही विभागणी टळली असती. पण इतिहासात जरतरला काही अर्थ नसतो. तर हे रामचंद्र पंत अमात्य शेवटपर्यंत कोल्हापूरकर गादी बरोबरच राहिले आणि या रामचंद्र पंत अमात्यांचं सगळ्यात मोठं कर्तृत्व म्हणजे आज्ञापत्र हे जे पुस्तक आहे की ज्याचं संपादन राची ढेऱ्यांनी केलेलं आहे. तर या आज्ञापत्र या पुस्तकाचं लेखन, की
जेव्हा कोल्हापूरकर छत्रपती संभाजी महाराज यांनी रामचंद्र पंत अमात्यांना विनंती केली की एकूणच राज्यकारभार कसा करावा, त्याची मार्गदर्शक तत्व काय आहेत, इत्यादीसाठी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा, आणि त्याच्यातूनच हे आज्ञापत्र हे रत्न बाहेर पडलं त्या मंथनातून. आणि म्हणजे पुढे मागे आपण कधीतरी आज्ञापत्र या पुस्तकाबद्दल पण बोलणारच आहोत. पण रामचंद्र पंत अमात्यांची सर्वात मोठी निर्मिती म्हणजे हे पुस्तक. तर रामचंद्र पंत अमात्य आणि ताराबाई यांचे संबंध कधी सामंजस्याचे होते तर कधी तणावाचे होते. म्हणजे एका प्रसंगी तर त्यांना चांदीची बिडी घालून ताराबाईंनी कैदेत पण ठेवलेलं होतं. पण तरी सुद्धा त्यांनी त्याची खंत बाळगली नाही आणि शेवटपर्यंत त्यांनी छत्रपतीच्या गादीची सेवा केली. तर हा सगळा इतिहास या पुस्तकाद्वारे लेखकाने आपल्या समोर मांडलेला आहे. त्याच्यानंतर रामचंद्र पंत अमात्यांचे इतर अनेक पैलू या पुस्तकाद्वारे लेखकांनी मांडण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्यातला एक महत्वाचा पैलू म्हणजे त्यांचं आध्यात्मिक जीवन. तर रामचंद्र पंत अमात्यांचे आणि समर्थ संप्रदायाचे खूप जवळचे संबंध होते आणि वेळोवेळी त्यांनी समर्थ संप्रदायाला देणग्या, दान वगैरे देऊन त्यांचं योगक्षेम कसा चालेल हे त्यांनी बघितलेलं होतं. नंतर मगाशीच आपण अमात्यांनी निर्माण केलेल्या नेतृत्वाबद्दल पण बोललेलो आहोत. त्याच्यामध्ये मी संताजी, धनाजी, शंकराजी नारायण यांचा उल्लेख केलेला आहे. तर या पुस्तकामध्ये अजून एक छान गोष्ट अशी आहे की दुर्गाप्रसाद तिवारी यांनी लिहिलेला संताजी घोरपडेंवरचा एक पोवाडा आहे, तर तो या पुस्तकामध्ये समाविष्ट आहे आणि तो अतिशय वाचनीय पोवाडा आहे. नंतर पुस्तकातल्या एका प्रकरणामध्ये अमात्यांनी पाठवलेली विविध पत्र याचा उल्लेख आहे. नंतर साधारणपणे पुस्तकाच्या शेवटाला गगनबावड्याची जी जागिरी आहे त्या जागिरी संदर्भातला उल्लेख आहे. आणि नंतर रामचंद्र पंत अमात्यांचे जे वंशज आहेत तर त्यांतले जे काही कर्तबगार वंशज आहेत तर त्यांच्या कारकिर्दीचा लेखाजोखा मांडलेला आहे. कसं असतं की आपले पूर्वज जरी कर्तृत्ववान असले तरी त्या पूर्वजांच्या कर्तृत्वाला वंशजांच्या कर्तृत्वाने आणखी झळाळी चढते. कारण शेवटी जे वारस असतात तेच पूर्वजांची महती पुढे गाणार असतात किंवा ते महती पुढे नेणारे असतात. तर सुदैवाने गगनबावडा ही जी रामचंद्र पंत अमात्यांची जागिरी आहे तर या घराण्यामध्ये अनेक कर्तृत्ववान पुरुष निर्माण झाले आणि त्यांचे आणि कोल्हापूरकर गादीचे संबंध हे कायमस्वरूपी उत्कृष्ट राहिले. तर त्यातल्या काही वंशजांचा आपण थोडक्यात उल्लेख बघूया आणि अर्थातच त्यांच्या कर्तृत्वाबद्दल एकूण सविस्तर माहिती तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळेलच. तर त्यातले पहिले जे होते ते भगवंतराव अमात्य. तर रामचंद्र पंत अमात्यानंतर भगवंतराव अमात्यपदी त्यांची नेमणूक झाली. तर हे भगवंतराव अमात्य जे होते हे कोल्हापूरकरांचेच अमात्य न राहता पुढे जेव्हा वारणेचा तह झाला आणि त्याच्यानंतर रामराजे म्हणजे जे शाहू महाराज होते, शाहू महाराजांना मूलबाळ काही नव्हतं आणि जेव्हा कोणाला दत्तक घ्यायचा असा प्रश्न आला तेव्हा ताराबाईंनी सांगितलं की दुसरा शिवाजी म्हणजे थोरल्या रामराजांचे जे चिरंजीव होते तर त्यांचा जो एक पुत्र आहे तो गुप्तपणे वाढतोय आणि अर्थात तो जो राजपुत्र होता तर त्याचा सांभाळ बावडेकर घराण्यानेच केलेला होता. अतिशय गुप्तपणे केलेला होता, त्याचं संगोपन केलेलं होतं आणि त्या रामराजानं शाहू महाराजांनी दत्तक घेतलं आणि ते नंतर सातारच्या गादीवर आले. तर ते सातारच्या गादीवर आल्यानंतर भगवंतराव अमात्य जे होते ते त्यांचे अमात्य म्हणून झाले आणि त्यांनी आपल्या पुत्राला कोल्हापूरकरांचा अमात्य बनवला. त्याच्यानंतर जे आले ते सुबाराव अमात्य, हे पण दत्तक पुत्रच होते. तर यांची एकूण कारकीर्द 48 वर्षाची होती आणि या सुबाराव अमात्यांनी कोल्हापूरकर गादीतर्फे अनेक लढाया खेळल्या. नंतर त्यांनी प्रशासकीय व्यवस्था तिथली मजबूत केली. हे त्यांचं कर्तृत्व. नंतरचे अमात्य होते गोविंदराव अमात्य.
हे राज्यकारभारात अतिशय दक्ष होते आणि त्यांनी कोल्हापूरकरांचं कर्ज कमी करण्यात यश मिळवलं. त्याचबरोबर त्यांनी एक विशेष काम असं केलं की गावोगावी त्यांनी धान्याची कोठारं स्थापन केली आणि अशा तऱ्हेने रयतेला स्वस्त धान्य मिळेल वगैरे वगैरे अशी व्यवस्था त्यांनी तेव्हा केलेली होती. त्याच्यानंतरचे मोरेश्वर अमात्य पण तसेच होते. तर त्यांनी दक्ष राजकारभार केलाच, पण त्याचबरोबर त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात विशेष कामगिरी केली. तसंच स्वस्त दरात प्रजेस धान्य पुरवठा करण्याची विविध दुकानं त्यांनी उघडली आणि तसंच रयतेला कमी व्याजदरात कर्ज मिळावं म्हणून त्यांनी पतपेढी पण स्थापन केलेली होती. नंतर माधवराव अमात्य जे होते तर हे कलागुणांचे खूप चाहते होते आणि साधारणपणे 1918च्या वेळेला त्यांनी बाबूराव पेंटर या कलामहर्षी बाबूराव पेंटर की ज्यांचा आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये चित्रपटसृष्टीचे ते पितामह म्हणून ओळखले जातात. तर त्यांच्याकडून त्यांनी तेव्हा आपल्या बावडा येथील राजवाड्यामध्ये चलचित्रीकरण करून घेतलं, म्हणजे थोडक्यात व्हिडिओ बनवून घेतला आणि तो व्हिडिओ अजून सुद्धा जे बावडेकरांचे वंशज आहेत त्यांच्याकडे ती चित्रफित उपलब्ध आहे. तसंच त्यांनी आयुर्वेदिक औषध निर्मितीचा कारखाना सुरू केला. नंतर कोकण आणि देश म्हणजे कोल्हापूर पासून कोकण जवळ आहे, मात्र तिथून येणारे रस्ते जे आहेत तर ते रस्ते फार मर्यादित स्वरूपाचे होते. तर ते रस्ते बांधणी करून त्यांनी दळणवळणाची साधनं निर्माण करायचा प्रयत्न केला की ज्यायोगे व्यापाराला चालना मिळेल. त्याच्यानंतर परशुराम पंत अमात्य तर यांनी पण बरीच कामं केली, पण यांचं सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे यांनी रामचंद्र पंत अमात्यांचा पन्हाळगडावर जी समाधी आहे तिचा शोध घेतला मुळात. आणि त्याचबरोबर त्यांचं दुसरं महत्वाचं कार्य म्हणजे त्यांनी बावडा दप्तर खंड 1 आणि खंड 2 हे प्रसिद्ध केले. म्हणजे तेव्हाच्या इतिहासकारांची मदत घेऊन त्यांनी सर्व बावडा दप्तर त्यांनी इतिहासकारांसमोर उघडलं आणि त्याच्यातून त्यांनी निवडक कागदपत्र त्यांची छाननी करून त्याच्यातून एक ऐतिहासिक दस्तऐवज निर्माण केला. हे त्यांचं सगळ्यात मोठं कार्य. दुर्दैवाने परशुराम पंत अमात्य अतिशय तरुण वयात गेले. त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नी माईसाहेब बावडेकर यांनी शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठं काम केलं आणि त्याचीच परिणती म्हणून सध्या कोल्हापूरमध्ये माईसाहेब बावडेकर अकॅडमी ही प्रसिद्ध शाळा उभी आहे. रामचंद्र पंतांचे आत्ताचे जे वंशज आहेत नीलराजे बावडेकर तर यांनी पण खूप चांगलं कार्य केलेलं आहे की यांनी पळसंबे येथील जो बावडेकरांचा वाडा आहे तिथे एक कायमस्वरूपी संग्रहालय निर्माण केलेलं आहे की ज्यायोगे बावडेकर घराण्याचा इतिहास सगळी ऐतिहासिक कागदपत्र लोकांसमोर येतील. तसंच त्यांनी रामचंद्र पंत अमात्य स्मारकाची निर्मिती केलेली आहे की ज्यायोगे रामचंद्र पंत अमात्यांची जी समाधी आहे तर त्याचं व्यवस्थित निगा राखली जाईल. आता हे पळसंबी इथला जो वाडा आहे तर याच्या संदर्भात एक छोटी मनोरंजक गोष्ट सांगतो की या वाड्यामध्ये अनेक चित्रपटांची छायाचित्रणं झालेली आहेत किंवा शूटिंग झालेली आहेत. तर यातला सगळ्यात म्हणजे अगदी अलीकडचा नाही म्हणणार मी, पण खूप जुना पण नाही. तर पछाडलेला हा जर चित्रपट तुम्हाला आठवत असेल तर त्याच्यामध्ये जो तो इनामदाराचा वाडा दाखवलेला आहे तर तो हा पळसंबे मधला वाडा आहे. तर तुम्ही गुगल सर्च करून त्या वाड्याचं चित्र बघा आणि तुम्हाला लगेच लक्षात येईल की त्या चित्रपटातला वाडा आणि हा वाडा सारखा आहे. तर असं हे रामचंद्र पंत अमात्यांचं चरित्र म्हणजे प्राथमिक माहितीसाठी हे चरित्र निश्चितच उपयुक्त आहे. तरी पण मला स्वतःला इतिहासाचा अभ्यासक म्हणून असं वाटतंय की रामचंद्र पंत अमात्यांबद्दल अजून पण माहिती पुढे आली पाहिजे. विशेषतः त्यांनी ज्या पद्धतीने राजधुरा सांभाळली तर त्याच्या आणि त्या बाबतीत त्यांनी जे जे काही केलं तर ते त्यांचं ते जे कर्तृत्व आहे ते जर जगासमोर आलं तर त्यांच्या कर्तृत्वाला अजून झळाळी मिळेल किंवा त्यांचं कर्तृत्व अजून मोठ्या प्रमाणात जगासमोर येईल. तर तशा पद्धतीची कागदपत्र मिळवत
आणि नंतर माझे लेखक श्री सौरभ देशपांडेंना विनंती आहे की त्यांनी आपला शोध थांबवू नये आणि जमलं तर या चरित्रामध्ये अजून भर टाकावी. धन्यवाद.